मग अरबाज आणि तू इतके स्ट्रॉंग दोन इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी असताना सुद्धा तुला का वाटले आपण त्याच्यासोबत खेळावं? नाही, असं ठरवलं असं काहीच नव्हतं. जसं सिच्युएशन आली तसं चालावं म्हटलं. कारण की ज्यावेळेस फर्स्ट टास्क झाला, ते काठी उचलायला टास्क झाला होता, ढोल वाजवत होता काठी उचलून. त्यावेळेस पण टीम नव्हती आमची. असं काही टीम झाली असं काही नव्हतं. फक्त एवढंच लक्षात होतं की हे नॉमिनेशन टास्क आहे, आपल्याला नॉमिनेट व्हायचं नाहीये. तर त्यानुसार तो एक ग्रुप क्रिएट झाला आमचा, की बाबा तू मला वाचव, मी तुला वाचवतो. कारण की अरबाजच्या वेळेस मी त्याला वाचवलं होतं आणि त्याच्या वेळेस म्हणजे माझ्या वेळेस त्यांनी मला वाचवलं होतं. सो हे फक्त एक अलायन्स होता. असं काही ग्रुप केला किंवा मी तुझ्यासाठी काही पण करेन असलं काही नव्हतं ते. पण त्यानंतर मग सेकंड टास्कमध्ये जान्हवी ए ग्रुपमध्ये होती, अरबाज होता, निक्की होती. पण मेनली मला असं वाटत होतं की तिथे मला असं वाटतं मी जरा नाही, भरपूर चुकलो की मी ज्या ग्रुपमध्ये होतो त्या ग्रुपसाठी खेळायला पाहिजे होतं मी. एक्झॅक्टली. पण तिथे मला ट्रस्ट इश्यू होते पहिल्यापासूनच, कारण की त्यांनी ऑलरेडी काही मतं बनवले होते माझ्याबद्दल. आणि मी ज्यावेळेस खूप दिवस गेल्यानंतर डीपी दादांसोबत माझी चांगली फ्रेंडशिप झाली, तर डीपी दादांना विचारलं मी की नक्की काय आहे. तर ते म्हटले की अरे तुला आम्ही सांगू शकलो नाही त्यावेळेस. म्हणलं उलट मी त्याच्या बाबतीत उलट माझा राग व्यक्त झाला जास्त. ज्यावेळेस सत्याचा पंचनामा एक टास्क होता, त्यावेळेस मी सगळ्यांवर भडकलो की तुम्हाला मी वीक कशामुळे वाटतं वगैरे वगैरे. तर ते ऍक्च्युली रागाचं कारण कोणी एक पर्सन नव्हतं. तर रागाचं कारण हे होतं की बाबा तुम्ही मला त्यावेळेसच सांगितलं असतं किंवा त्यावेळेसच तुम्हाला जाणवत होतं की अशा अशा गोष्टी आहेत. कारण मी पण पहिल्यांदाच खेळतोय, असं नाही की मला सगळा गेम माहिती आहे. ते तुम्ही मला गाईड पण करू शकला असता. तर त्याबद्दल एक आपुलकीचा राग होता, तो वेगळ्या पद्धतीने निघाला माझा. बरोबर. आणि त्याच्यामुळे मग ते सगळं गणितच बदललं की ना त्यांना माझ्यावर ट्रस्ट होता, ना मला कोणावरती ट्रस्ट होता. मग ते सगळ्या गोष्टी एका साईडनेच चालू होत्या, तशाच चालल्या गेल्या.